हाय फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत वडापाव कसा बनवायचा तेही अगदी बाहेर आपण खातो तसा मार्केट सारखा एकदम परफेक्ट असा वडापाव आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। येथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6। मी येथे कोथिंबीर घेतलेला आहे, फ्रेश कोथिंबीर आहे आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 तुकडे अद्रकीचे आणि कढीपत्ता। आता हे छान आपण मिक्सरला फिरून घेतलेला आहे। आता याचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर हे मी इथे उकडून घेतलेले आलू आहेत। आलू आपल्याला हाताने छान असे मॅश करून घ्यायचे आहेत। तर हे पाव आहेत, इथे मी 7-8 पाव घेतलेले आहेत। आता आपल्याला डो तयार करायचा आहे। त्यासाठी येथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, हळद टाकली आणि अर्धा चम्मच आपण याच्यात हळद टाकून 1 चम्मच मीठ टाकला आणि 1 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि याचं छान असं आपल्याला बॅटर बनवून तयार करायचं आहे। स्मूथली एकदम बॅटर बनवून तयार करायचंय। आणि हे पहा, अशा प्रकारे मी एक बॅटर तयार केलेला आहे। या बॅटर मध्ये आपल्याला जास्त पतली किंवा जास्त घट्टही नाही करून घ्यायचं। आता गॅसवरती पॅन ठेवून मी 2 माप तेल टाकून घेतलेला आहे। याच्यात जिरं आणि मी कुटलेली धने टाकून घेतलेले आहेत, थोडेसे राई टाकून घ्यायचे आहेत आणि जिरं मोहरी राई आपल्याला जे काय आहे ते छान असं तडकून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची पाने टाकून आपल्याला छान असे कढीपत्ता आपला हे झालेला आहे। आता आपण याच्यात वाटण टाकून घेतलेलं आहे। वाटण आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचं। चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकायची पाव चमच, छान परतून घेऊया। आता आपल्याला यामध्ये आलू टाकून घ्यायचे आहेत। आलू आपल्याला सर्व छान असे एकत्रित मॅश करून घ्यायचे आहेत। चटणीमध्ये आपण छान आता आलू आपण मिक्स केलेले आहेत। तर इथे पाहू शकता, हे आता आपल्याला वड्या बनवण्यासाठी हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे। वरून आपण थोडासा कोथिंबीर टाकून घेऊयात। तर चला तर मग यासाठी आपण आता चटणी बनवून घेऊयात। हे भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत मी 1 वाटी शेंगदाणे, यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, जिरे थोडे टाकून घेतलेले आहे, लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला 2 चम्मच लाल तिखट टाकलेला आहे आणि हे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। एकदम फाईन पेस्ट आपल्याला नाही करायची पावडर याची, एक दरदरा असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता 1 चम्मच मी मीठ टाकलेला आहे। आता छान याला मिक्स करून घ्यायचं। तर आपली इथे शेंगदाण्याची चटणी पण तयार आहे। तर याचे छोटे छोटे आपल्याला हे आलूचे गोळे बनवून तयार करायचे आहेत। याला थोडंसं आपण चापट बनवायचं आहे। तर तुम्ही याचे गोल किंवा चापट असे दोन्ही प्रकारचे बॉल्स बनवून तयार करू शकतो। तर मी थोडेसे येथे चापट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व येथे बॉल्स बनवून तयार करायचे आहेत। तर हे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हे सर्व आपण येथे बनवून घेतलेले आहेत। तर हे पहा, तर अशा प्रकारे इथे वडे मी तयार केलेले आहेत। आता आपण हे बॅटर तयार केलेलं आहे। तर इथे पहा याची कन्सिस्टन्सी कशी आहे ते बॅटरची इथे पाहू शकता। तर या प्रकारे आता आपल्याला एक वडा यामध्ये भिजून घ्यायचा आहे। तर 2 चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हातानेही वडा छान असा आपण तेलामध्ये सोडू शकतो। तर मी येथे 2 चमचचा वापर करत आहे। मी हे बॅटर वडा पूर्ण आपण बेसन मध्ये मी भिजून घेतलेला आहे। गॅसवरती तेल आपण गरम करून घेतलेलं आहे फ्रेंड्स। आता हे वडा आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचा आहे। तेल छान आपलं गरम झालेलं आहे, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही, आपलं मीडियम असं तेल छान असं गरम झालेलं आहे। तर मीडियम फ्लेम वरती आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे मी हे सर्व वडे येते तेलामध्ये सोडून घेणार आहे। असे वडे सोडल्यानं आपल्याला हातावर किंवा अंगावरती तेल उडून
नाही, तर तुम्ही हातानेही पूर्ण वडे तेलामध्ये सोडू शकता। तर हे पहा, मीडियम हीट वरती आपल्याला 5 मिनिट पर्यंत छान असे आपले वडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता वडे छान असे आपले इथे तळल्या गेलेले आहेत। तर आता याला आपण काढून घ्यायचं आहे। तर हे पहा, इथे छान असे आपले वडे तयार झालेले आहेत। तर आपण हे दुसरे पण असेच वडे या तेलामध्ये टाकून छान असं आपण तळून घेऊया। तर इथे मी अशा प्रकारे सर्व वडे तळून घेणार आहे। साधारणतः मला सर्व वडे तळण्यासाठी 5 ते 10 मिनिट लागलेले आहेत फ्रेंड। बाकीचे एकाच वेळेस मी वडे तळून तयार केलेले आहेत। तर इथे पाहू शकता सर्व वडे इथे तळून तयार झालेले आहेत। यासोबत मी सोर करण्यासाठी मिरच्या पण मी इथे तळून घेत आहे। मिरची तेलामध्ये उडू नये म्हणून याला थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला। तर इथे पाहू शकता मी मिरची पण तळून घेतलेली आहे। यासोबत आपल्याला सोर करण्यासाठी शेंगदाण्याची चटणी पण आपण इथे तयार केलेली आहे आणि मिरची पण आहे। तर अशा प्रकारे मी इथे पूर्ण वडे म्हणजे झालेले आहेत। तर आपल्यासोबत पाव पण आहेत आणि ही चुरी पण आहे, मी तळून काढलेली आहे थोडीफार। तर हे पहा, चटणी, वडा आणि आपले हे सर्व पाव वडे तयार झालेले आहेत। तर अशा प्रकारे वडापाव बनवून तयार झालेला आहे फ्रेंड्स। आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड। बेल आयकॉन वरती क्लिक करा, माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल। आणि वडापाव कसा झाला ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।